2 चमचे तेल घेतलेले आहे, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आपण। चवीनुसार मीठ, धने पावडर, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट। दोन चमचे रवा, तीन चमचे तांदळाचं पीठ। आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आपले मिश्रण झालेले आहे। आता आपण ह्यामध्ये पनीर टाकून घेऊया आणि आता हे पनीर मिक्स करून घेऊया। मसाला आपला लावून झालेला आहे। रवा आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे पनीरला आपण जेव्हा हा मसाला लावतो तर आपल्याला थोडंसं पाण्याची गरज लागते। जर लागत असेल तर थोडासा पाण्याचा हक्का मारून हा मसाला पूर्ण पनीरला लावून घ्यायचा आहे। आता मसाला आपला पनीरला लावून झालेला आहे। आता आपण अर्धा तास हे मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। बाहेरच ठेवायचं आहे। जर संध्याकाळच्या टायमाला जर तुम्हाला नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, नाहीतर आपल्या नॉर्मल टेम्परेचरला तुम्ही बाहेरच ठेवू शकता। हे अर्धा तास झालेला आहे। आता आपण ह्यावरती पुन्हा एकदा कोटिंगसाठी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊया आणि टॉस करून घेऊया। सफेद तीळ टाकून घेऊया आणि असे एकदा टॉस करून घेऊया। तांदळाचं पीठ सगळ्या बाजूने व्यवस्थित लागलेले आहे। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता आपण हे एक एक टाकून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया। गॅसची आच मोठी करून आधी तेल तापून घ्यायचं आहे। मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे पनीर तळून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यावरतून चाट मसाला टाकून घेऊया। आपला पनीर कोळीवाडा तयार आहे। आपला पनीर क्रिस्पी कोळीवाडा तयार आहे। हिरवी चटणी सोबत आणि सॉस सोबत खाण्यासाठी तयार।